गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टू ऑल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला नवीन पाठ शिकायचा आहे आणि तो पाठ आहे ऊर्जाशक्तीचा जागर. कोणता पाठ आहे तो? ऊर्जाशक्तीचा जागर. आता ऊर्जाशक्तीचा जागर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जन्म आहे 1943. बघा, याचा आपण पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय करून घेऊया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटीचे लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यास त्यांचे मोलाचे योगदान आहे. बघा, आता डॉक्टर रघुनाथ माशेलकर सगळ्यांना माहिती आहे की एक कोण होते, ते सायंटिस्ट होते, है ना, वैज्ञानिक होते. कोण? डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आणि त्याने एकदम आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक वैज्ञानिक, फार मोठे ते वैज्ञानिक होते. ग्लोबल रिसर्च अलायन्सचे ते अध्यक्षसुद्धा होते. रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्षसुद्धा होते. आणि त्यांनी याच्यामध्ये मोलाचे योगदान त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने ते सन्मानित. त्यांनी शोध नव्या भारताचा पंचशील, नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिव्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय तंत्रज्ञ होते. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. लक्षात घ्या. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त आणि संशोधक वृत्ती म्हणजे काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती, नेतृत्व गुण, प्रत्येकाच्यामध्ये पुढाकार घेणं आणि प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध त्यांच्या अंगी पैलू होते. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. या पाठात काय सांगितलं आहे लेखकाने? की त्यांचे जे विद्यार्थी दशेतले जीवन होतं आणि त्या विद्यार्थी दशेमध्ये त्यांच्या काय काय आठवणी आहेत हे त्यांनी कथन केलेलं आहे. लहानपणीच पित्याचे छत्र हरवलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे. लक्षात घ्या. जेव्हा ते लहान होते आणि लहान असताना त्यांच्या वाट्याला जे जे काही प्रसंग आले, जे कठीण परिस्थितीला त्यांना सामना करावा लागला, है ना, आणि लहानपणीच त्यांचे वडिलाचं निधन झालं होतं आणि पित्याचे छत्र हरवल्यामुळे त्यांची मोठे व्हायची जबाबदारी किंवा संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली होती. आणि प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे परिस्थिती नसतानाही, है ना, त्या परिस्थितीवर त्यांनी जिद्दीने मात करून शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले त्याचे वर्णन या पाठात लेखकाने केले आहेत. लक्षात घ्या. बघा, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत. पण त्याचवेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेची आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांची माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा. याचे ऋण मी कसे व्यक्त करणार? बघा, आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होते. लक्षात घ्या. डॉक्टर माशेलकरांनी त्यांच्या लहानपणीचे जे प्रतिकूल परिस्थिती होती, जे कठीण परिस्थिती होती, त्या कठीण परिस्थितीवर कशी मात केली आणि आईने त्या कठीण परिस्थितीवर शिक्षण घेण्यास लेखकाला कसे प्रवृत्त केले हे या पाठातनी मस्तपैकी छान सांगितलेलं आहे. बघा, आता शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला मुंबईची शाळा आणि तिथलं जीवन, शिक्षकांची आठवण येते. कोण म्हणत आहे? लेखक. बरोबर आहे ना. आणि त्यातच माझ्या शाळकरी वयात आपुलकीचे संस्कार करणारे आणि प्रत्येकाला जे शाळेचे शिक्षण घेत असते आणि त्या शालेय शिक्षणात प्रत्येक शिक्षकाचा काही ना काही वाटा आपल्या आयुष्यात येत असतो. लक्षात घ्या, है ना. आणि असे आपुलकीचे संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर
या सगळ्या शिक्षकांचे मी काय आहे फार ऋणी आहो. म्हणजे मी त्यांचे उपकार कधीही आयुष्यभर फेडू शकणार नाही, एवढं माझ्यावर त्यांचे ऋण आहे. पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांची माझा जो काही संपर्क आला, जो तिच्यामुळे आला, ती माझी परमप्रिय आई. आणि हेही सांगितले पाहिजे की माझ्या आणि माझ्या शिक्षकांचा जो काही संपर्क आला आणि तो संपर्क कोणामुळे आला, तर माझी परमप्रिय आई म्हणजे माझी अतिशय आवडती आई, सगळ्यांपेक्षा प्रिय अशी माझी आई आणि सोबतच माझे मामा. याचे ऋणसुद्धा मी कसे व्यक्त करणार, याचेसुद्धा जे काही माझ्यावर उपकार आहे ते मी कसेही उपकार फेडणार. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आईचा जो काही वाटा असतो तो अप्रतिम असतो. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट ते म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, अशी ती आपली प्रत्येकाची आई असते, है ना. आणि म्हणून लेखक म्हणतात की माझ्या बाबतीत तर आई ही पहिली केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व ती होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. लेखकाचे गाव कोणते होते? दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले, माझं जे लहानपण होतं ते तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले, माझे मामा जे होते ते याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवण्याच्या पुसरच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारखे येत असतात. लक्षात घ्या, लेखकाचे जे बालपण होतं ते गोव्यातील जी गोवा आहे ना, गोवा एक छोटंसं एक राज्य आहे आणि त्यातून माशेल हे गाव होतं त्यांचं. आणि लेखकाचं बालपण तिथेच गेलं आणि ते मामाच्याच गावी, म्हणजे तिथे तिचे मामासुद्धा राहत होते. आणि तिथल्या एका मैदानावर खेळण्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवण्याच्या पुसरशा आठवणी लेखकाच्या मनात येतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले. माझे वडील म्हणजे लेखकांचे वडील, डॉक्टर माशेलकरांचे वडील. अगदी लेखक 6 वर्षाचे होते आणि तेव्हाच त्यांच्या वडिलाचं निधन झालं आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. आणि लेखकाला त्यांचं जे काही भरणपोषण होतं त्यामुळे वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारल्यामुळे ते गाव माशेल हे गाव लेखकाला सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. माशेल गाव सोडलं त्यांच्या वडिलाचं निधन झाल्यानंतर आणि कुठे येऊन आलेत ते माशेल गाव सोडलं आणि मुंबईला आलेत. कोण? लेखक आणि त्यांची आई. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेकं राहत होतो. बघा कुठे राहत होते ते? मुंबईला तर येऊन पोचले आणि मुंबईमधल्या जे गिरगाव होतं आणि त्याच्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवास या पहिल्या माळ्या छोट्याशा एका खोलीमध्ये ते दोघंही मायलेकं राहत होते. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली होती. आर्थिक परिस्थिती ही पूर्णपणे खालावली होती, खचून गेली होती. खाप्याचे एले होत होते, त्यांचे वांदे होत होते. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला, लक्षात घ्या, दारिद्र्याशी सतत कष्ट करणारी, दारिद्र्य म्हणजे जे त्यांच्या 5वीला पुंजलेलं दारिद्र्य होतं आणि त्या दारिद्र्याशी सतत संघर्ष करणारे आहे ना, अशी माझी अल्पशिक्षित म्हणजे कमी शिकलेली माझी आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला कोण? मी म्हणजे लेखक. पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह येऊन वावरणारा मी. पण फी शाळेत जायचं म्हणजे कुठलीच फी माझ्याही भरणे शक्य नव्हतं, कारण आमची आर्थिक परिस्थिती जी होती अतिशय बेताची होती, सगळं दारिद्र्य होतं. म्हणून असे प्रश्नचिन्ह येऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं आणि त्यावेळेस शैक्षणिक स्थिती बिलकुल बेताची होती आणि बिलकुल परिस्थितीही चांगली नव्हती. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही, ती खचली नाही. वेगवेगळ्या कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. बघा, पण माझ्या आईने मात्र धीर खचला नाही. ती गंभीर होती, ती खचली नाही की काहीच ती म्हणजे डगमगली नाही जराशी. वेगवेगळ्या कष्टाची ती दिवसभर कामं करत होती आणि त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. आणि नंतर त्यांचे मामा जे माशेलला होते आणि माशेलहून त्यांचे मामासुद्धा परत कुठे आले? मुंबईला त्यांच्या मदतीसाठी आले. त्याच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला आणि त्यामुळे त्यांची जी शाळा होती खेतवाडीतील प्राथमिक शाळेत लेखकाला प्रवेश मिळाला.
ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती आणि माझी परिस्थिती जशी बेताचीच होती, आर्थिक परिस्थिती जशी कमकुवत होती, तशी शाळेचीही परिस्थिती तशीच होती. म्हणजे शाळा काही एकदम फार मोठी काही प्रगाढ नव्हती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते आणि त्या शाळेत जे लेखक होते त्या शाळेतले शिक्षक खूप श्रीमंत होते. मनाने पैशाने जरी नसले तरी मनाने मात्र कसे होते, खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. आणि बघा किती परिस्थिती कशी होती, खूप बिकट परिस्थिती होती. आणि लेखक जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा त्यांना पायातसुद्धा चप्पल घालायला नसे, इतकी परिस्थिती खराब होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. बघा आपण राहतो का, आता तर थोडंसं 2-4 वर्षाचं मूल झालं की त्याच्या पायात चप्पल असते, पण लेखकाची परिस्थिती बघा किती वाईट होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणी म्हणजे पायात चप्पल नसणे, अनवाणीच राहावे लागले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट आलं. आता शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये ते गेले तेव्हा प्रवेश घेण्याची जी वेळ आली होती त्यावेळी मात्र मोठं संकट आलं. त्यावेळीची हायस्कूलची फी फक्त 21 रुपये होते. किती? 21 रुपये होते. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? किती रुपये होते? 21. आणि लेखकाजवळ मात्र त्यांच्या आईकडे एवढे पैसे कुठून येणार? किती रुपये? 21 रुपये. प्रवेश फी भरणं शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असं मला वाटू लागलं. पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. लेखकाला असं वाटलं की 21 रुपये माझी आई कुठून आणणार, कुठून ती फी भरणार है ना. जे हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची जी 21 रुपये फी होती त्या फी संबंधी लेखकाला म्हणजे असं वाटत होतं की माझं शिक्षण थांबणार, माझी आई कुठून आणणार 21 रुपये. पण माझ्या आईने मात्र धीर सोडला नाही, ती खंबीर राहिली. आजूबाजूच्या विराडातील काही कामं करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. जे आजूबाजूला जे काही विराडं होते, जे काही घरं होती त्याच्यातून त्यांनी पैसे जमवण्यास तिने सुरुवात केली, तिथले कामं केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली. तिच्याच जी काही एक महिला होती तिच्या मदतीला धावले आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था केली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळेमधले प्रवेश बंद झाले होते. बघा 21 रुपये फी भरासाठी किती तडतोड करावी लागली. आणि तेव्हा तेही 21 रुपये मिळेपर्यंत शाळेमधल्या जे काही जागा होत्या त्या जागा मात्र काय झाल्या होत्या, बंद झाल्या होत्या. त्या शाळेतला प्रवेश बंद झाला होता. समजलं बेटा इथपर्यंत? ओके.